बरोबर आहे का सर? शेवटाकडे जाऊया का? नाही, जीव घेता काय माझा? नाही नाही, पण म्हणजे मुद्दा असा की उद्याचे आपण काय आहोत हे आज आपण काय करतोय, काय ऑब्झर्व करतोय, काय शिकतोय, काय वाचतोय. मला मुंबईने खूप गोष्टी शिकवल्या. आज मनापासून मला सांगायला वाटतं की मला परभणी आवडेल का मुंबई असं कोणी विचारलं ना, मी बेझिजकपणे म्हणतो मला मुंबई आवडतं. कारण ना काही ग्रोथच नाही होत परभणीची. त्या गावाला मी जाऊन 15 वर्षापूर्वी जे पाहिलं होतं तसंच ते गाव आहे. कारण मनामधली ऊर्जाच नाही आहे. मी मगाशी सेलगावकर सरांना सांगत होतो की परभणीमध्ये टॅलेंट इतकं आहे, पण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर न पडणं याच्यासारखा दुसरा आजारच नाही. तिथल्या तरुणांना आजही असं वाटतं की आपण मटेरियल खावं, पानटपरीवरती उभं राहावं, जे दिसेल त्याला नावं ठेवावे, पण याच्याने आपलं काहीच होत नाही पुढे. आपण तेच होऊन राहतो जे आपण आत्ता आहोत, नावं ठेवणारे. आपल्याला नाव करायचं असेल तर आपल्याला उठून कुठेतरी जावं लागतं आणि हा प्रवास माणसाला फार मनापासून शिकवतो. मी आनंद यादवांचं झोंबी आणि नांगरणी नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. त्याच्यामध्ये तो मुलगा 10वी पास होतो आणि वडिलांना प्रगती पुस्तक नेऊन दाखवतो. वडील तेव्हा भाताची शेती करत असतात. तर ते 10वी पास झालेलं प्रगती पुस्तक फाडतात, चिखलामध्ये फेकून देतात, म्हणतात दर नांगरण, चल घे भात पिकवायला. तो मुलगा वैतागतो. तो रानातल्या चिखलाने ते प्रगती पुस्तक पुन्हा चिकटवतो आणि वडिलांना न सांगता रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस टीमध्ये बसतो. बघा, आपण जे दुःख करत असतो ना की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, याच्यावरती उत्तम उपाय हा उतारा आहे. 10वीचं ते पास झालेलं पोरगं रानातल्या चिखलाने ते प्रगती पुस्तक चिकटवतं, घरच्यांना न सांगता रत्नागिरी जाणाऱ्या एस टीमध्ये बसतं. तेव्हा त्यांनी हा उतारा लिहिला आहे की मी रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस टीमध्ये बसलो, माझ्या कानाला गार वारा लागत होता, माझी माय बाप ते करत असलेली शेती सगळं मागं सोडून मी पुढे जात होतो. माझ्या गावाकडे जाणारा रस्ता, ही झाडं सपासप मागे पडत होती. इतक्यात माझ्या पायाला काहीतरी जड झाल्यासारखं मला जाणवलं, म्हणून मी खाली वाकून पाहिलं तर माझ्या पायातल्या तुटलेल्या शिलपरीला माझ्याच ओल्या रानातली माती चिकटली होती. काडीनं मी ते मातीचं ढेकूळ काढलं, हातात घेतलं, खिडकीतून बाहेर फेकणार इतक्यात थांबलो आणि पाहिलं त्या मातीच्या गोळ्याकडं आणि त्याच्याशी बोललो. म्हणलं चल तुला रत्नागिरीला घेऊन जातो. त्यानंही मला आपसूक प्रश्न विचारला, कशाला नेतोस रे गड्या? त्या मातीच्या गोळ्याला मी सांगितलं की चल तुला मी दाखवतो की रानात राहिलास तर तुझी कशी मातीच होऊन राहील आणि शिक्षणासाठी रत्नागिरीकडे गेलास तर शिकून तुला बी कसं कान, नाक, डोळं आणि रूप येईल. हे 10वी पास झालेल्या पोराला एवढं स्ट्रगल करावं लागतं. तर मला असं वाटतं की आज आपल्याला 2 हात 2 पाय सधंत आहे, आईवडील आपल्याला घरी गेल्यानंतर जेव घालतात, काळजी करणारे भावंड आहेत. अशाही वेळेला आपण जर खचून जात असू तर त्याच्यासारखं कुठलाही कर्मदरिद्रीपणा नाही. कारण काहीतरी करत असताना सतत मनामध्ये उभारी ठेवणं हे आज आपल्याला जमू शकतं. आणि गौतम बुद्धांचं फार सुंदर वाक्य, अत्त दीप भव, तू तुझ्या जीवनाचा उजेड देणारा दीपक आहेस, दुसरं कुणीही नाही. तुझं पान दुसरं कुणीही वाढणार नाही, ते तुझं तुलाच वाढावं लागेल, तुझा स्वयंपाक तुलाच करावा लागेल. एकमेकास सहाय्य करू हे काहीतरी तुमचं झाल्यानंतर लोक तुमच्या नावावर उपायाला आल्यानंतर हातात हात घालतात, पुढे जातात, पण त्या पोझिशनला पोचेपर्यंत आज आपल्याला आधार देणारे फक्त आपण आहोत. आणि हे मी माझ्या आईवडिलांशी शेअर करतो, घरच्यांशी करतो, सहकलाकारांशी थोडं कमी करतो, कारण सगळं स्पर्धेचं झालेलं आहे या व्यावसायिक जगामध्ये. त्याच्यामुळे आज ह्या वेगवेगळ्या अंगाने पुढे जाणाऱ्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर आज काही करत असाल तर आजचं ऑब्झर्वेशन, आजचा वक्तशीरपणा, आजची ऑब्झर्व केलेली माणसं, आज वाचलेलं पुस्तक, आज वाचलेल्या ओळी उद्या आपल्याला मदतीला येणार आहेत. सोशल मीडियासुद्धा आज फार प्रभावी झालेला आहे, पण त्याचा वापरसुद्धा लिमिटेड करावा असं मला फार मनापासून वाटतं. मी स्वतः कलाकार असून माझ्या 95% पोस्ट किंवा स्टोरीज ह्या माझ्या कामाशी निगडीत असतात. कारण लोकांनी आपल्याला पाहून पाहून त्यांना जर कंटाळा आला तर किती दिवस आपण पुरणार लोकांना? 5 मिनिटात लोक कंटाळू शकतात, 2 मिनिटांची व्हिडिओ क्लिपसुद्धा पूर्ण बघत नाहीत. तर त्याच्यामुळे हे करत असताना आपल्याला आपल्या लोकांना किंवा लोकांना आपला कंटाळ येऊ नये हे सुद्धा पुरून खाताना फार विचार करायसारखी गोष्ट आहे. आणि सोशल मीडियावर तुम्हाला इतका उघडा करतो, इतका एक्सप्लोर करतो की तुमचं सगळ्यांना माहिती असतं. मी आत्ता माहिती देताना कोणाला तरी म्हणालो की मला जुळी मुलं आहेत, त्याच्यावर ते म्हटले आम्हाला माहिती, तुमचे सगळे फोटो आम्ही पाहिलेत. काही खाजगी राहिलेलंच नाही, कारण सगळ्यांना सगळं माहिती असतं तुमच्याविषयी. त्याच्यामुळे काय ठेवावं आणि काय टाकावं याचंही भान. कारण उद्या जर आपलं सगळंच सांगून संपलं तर उद्याच्या तुमच्यामध्ये काही नाविन्यच राहणार नाही. माझे स्वतःचे वडीलसुद्धा आता वय वर्ष 62 आहे, सकाळी उठलं की लुंगी नीट करायच्या आधी लोकांना व्हॉट्सअपवर गुड मॉर्निंग. म्हटलं बाबा काय गरज आहे याची?
नाही नाही, तेवढेच नातेवाईक जोडून राहतात. कुठं? व्हॉट्सअपवर कसे राहतील? पण आपण सगळेच सोशल मीडियाच्या एवढे आहारी गेलेलो आहोत, त्यातनं बाहेर पडायचा, ते सांभाळून वापरण्याचा मी फार मनापासून प्रयत्न करतो. याच्या दुसऱ्या बाजूसुद्धा आहेत. या सोशल मीडियावरती जेव्हा मी राजकारणाची कविता टाकली, मला वेगवेगळ्या राजकारणी लोकांचे फोन पण आले. याच्यातला एक राज ठाकरेंचा फोन फार इंटरेस्टिंग होता. मी मरीन ड्राईव्हला बायकोबरोबर फिरत होतो, मला फोन आला, वेगळाच नंबर होता, 4444444 काहीतरी, आणि मला म्हणे, नमस्कार, मी अमित ठाकरे बोलतोय आणि साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. आता अमित ठाकरे साहेब म्हणल्यानंतर कोण साहेब माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, हो द्या द्या. माझा आवाजच गेला. म्हटलं द्या द्या द्या, फोन द्या. तर तिकडनं आवाज आला, नमस्कार, जय महाराष्ट्र, मी राज ठाकरे बोलतोय. म्हटलं सर बोला. मला आवाजच फुटणं. मला म्हणे, कुठे आहेत तुम्ही? तर कुठे आहेत तुम्ही म्हटल्यानंतर मला बहुतेक वाटलं की मनसैनिकांना आणि साहेबांना काही कविता पटली नाही. आता आहे खळखट्याक, आपला कार्यक्रम आहे. मी घाबरलो बरं का खूप. तर मी खोटा पत्ता सांगितला. म्हटलं सर, मैं 2 दिन पहिलेच परभणी आ गया. अहो नाही, आत्ता कुठे आहेत तुम्ही? म्हटलं अरे बापरे, उद्या आपला नेमका प्रयोग आहे, शिवाजी मंदिरला जाहिरात आहे. ती पेपर वाचला असेल, त्यांना जर कळलं की हा मुंबईतच आहे, ते लेणे की देणे पडतील. म्हणून मी खोटं बोलता बोलता अडवलं. म्हटलं सर, मी होतो मरीन लाईन्सला. मी सांगितलं दहीसर मीरा रोड. म्हटलं सर, मी मीरा रोडला फिरायला आलो आहे. 27 तारखेला काय करताय? म्हटलं सर काहीच नाही, घरी या. मी म्हटलं सर, तुम्हाला राग आलाय का? तुम्ही घरी यावं. आता राज ठाकरेंच्या घरी 27 तारखेला, मला म्हणे 27 तारखेला सकाळी 11 वाजता घरी या. म्हटलं सर येतो. तुम्हाला खोटं वाटेल, 27 तारखेची सकाळ मी कधीच विसरणार नाही. मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं, त्याचं नाव विकी. मी आमच्या ड्रायव्हरला घेतलं आणि 8 वाजल्यापासून ते राहतात त्याच्या भोवताली फेऱ्या मारू लागलो. म्हटलं किती पब्लिक जमवली मारायला ते तरी बघावी आपण, म्हणजे किती लोकांकडून टप्पू खायचा याचा तरी अंदाज घेऊ ना आपण. तर शांतता होती बंगल्याच्या बाहेर. त्या शिवतीर्थ बाहेर मी आपला घेऱ्या मारतोय. म्हटलं यार शांतता आहे, कशाला बोलवलं आपल्याला काय माहीत. म्हटलं बहुतेक आत माणसं जमवले काय की, कारण त्याच्यात पहिलंच कडवं होतं ना की सत्तेमध्ये काही लागलं नाही, इंजिन वगैरे. मला खूप भीती वाटली. तर मी 11:15 वाजता गाडीतून उतरत होतो, बुके बिके घेतला, कपडे चांगले घातले. तर आमचा ड्रायव्हर मला म्हणतो, सर तुम्हाला आत काही लागलं तरी मला हाक मारा. मी म्हणलं आबे, तुझं नाव आहे विकी, त्यांचं नाव आहे राज, त्यांच्या नावापुढे ठाकरे. आपण शिवाजी पार्कमध्ये त्यांच्या बंगल्यात चाललो ना, आत लागलं तर तू काय घंटा करणार आहेस? काही लागलं तर मला तुला हाक मारून तू करणार काय आहेस? आम्हाला सांगायला मोठी छाती काढून तुम्हाला आत काही लागलं, कारण त्याला कळलं होतं साहेबांची तंत्रली म्हणून कंप्लेंट. मी आपला 11ला 10 कमी असताना बंगल्यात गेलो. बरोबर बघा, मोठ्या माणसांची उगाच आहे बघा, उगीच कोणी मोठं होत नाही. मी 11ला 10 कमी असताना घरात गेलो. 11ला 5 कमी असताना मला त्यांनी सांगितलं, साहेब तुमची आड वाद बघतायत. मी गेलो तर त्यांची ती ब्राऊन कलरची खुर्ची आहे, बसले होते पांढरा शुभ्र सदरा बिदरा घालून. सर असा करून डायरेक्ट सरेंडरच. तर बसा. म्हटलं सर तुम्ही रागावलं का? कशाला रागवायचं आहे? मग 11:05ला त्यांची पत्नी आली, सौ शर्मिलाताई. तर मग गप्पा वगैरे मारल्या, खूप बोलले, 2-2.5 तास गप्पा मारले. आणि ते मला असं म्हणाले की आज आत्ता समाजामध्ये काय घडतंय याचा आरसा दाखवणारे लेखक फार कमी राहिलेत, आणि तुम्ही तो दाखवलात ना, तर इथून पुढे काही असं मनात आलं ना, पहिले लिहित चला, माझं तुम्हाला बळ आहे. तर ना माझी भीतीच पळून गेली. पण तरी सुद्धा मग नंतर ती साबुदाण्याची खिचडी वगैरे आली. मी त्यांना म्हटलं सर तुम्ही घ्या ना, थोडी खा. मी 2 शिवाय खात नाही. म्हटलं बरं. मग मी ताईंना म्हटलं ताई तुम्ही घ्या, माझा आज उपास आहे म्हणे. मी ना ती साबुदाण्याची खिचडी सुपासारखी गिळली की पटकन ही संपावीन. ह्यांच्या पुढं कुठं आपण शेंगदाणे बिंगदाणे पाडत त्या खिचड्या खायच्यात. एक तर आपण परभणीच्या अजून खाताना 2-4 गोष्टी सांडल्याशिवाय आपलं काही होत नाही. राज ठाकरेंच्या घरी घेऊन कुठं सांडा लावून करायची. मी आपलं पटपट ती साबुदाणा खिचडी गिळली. त्यांना म्हटलं सर निघू का? माझ्या घरचे परेशान आहेत. ते म्हणे का? मी म्हटलं मी माझ्या घरच्या ग्रुपवर टाकलंय की मी राजसाहेबांच्या घरात चाललो, तर त्यांना असं वाटतं तुम्ही मला टप्पू देणार आहेत. तर त्यांना काळजी वाटायली की जिवंत बाहेर येतंय की नाही. तर ते निघताना दारापर्यंत सोडवायला आले आणि घरच्यांना सांगा तुम्हाला सुखरूप सोडला असं म्हणाले सुद्धा. तर ह्या भेटीमुळे मला एक लक्षात आलं की आपण जेव्हा खरं वागत असतो, खरं सांगत असतो, समाजाच्या मनातलं सांगत असतो, तेव्हा काय आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. कारण समाजाला ते वाटत असतं. मुद्दा असा की तुम्ही ते कुठल्या भाषेत आणि कुठल्या पद्धतीने सांगताय. मला उद्धव सरांचाही फोन आला होता, मला सगळ्या राजकारण्यांचे फोन आले, प्रत्यक्ष माझ्याशी बोलले. मला फार आनंद वाटला की एखादी कलाकृती आपल्याला ह्या लोकांच्या
मनामध्ये स्थान देऊ शकते. आणि मला एक जाणवलं की आपण जे साहेब साहेब दादा दादा करून आपापसात भांडत असतो, यांचं वरती इतकं छान स्थिर चालू असतं, आपलाच खाली चिखल चालू असतो. नाही नाही, तुम्ही आमच्या दादाला कसं बोलले, अबे दादा आणि ते साहेब एकत्र रात्री जेवायलेत ना मस्त गप्पा हाणत, तुम्हाला काय माहिती. तर ह्या गोष्टीमुळे मला एक आधार मिळतो की आपली कलाकृती आपल्याला उद्या अभय देऊ शकते, आनंद देऊ शकते. असंच पंढरीच्या विठुराया कवितेच्या वेळेला पण झालं. ती कविता सुद्धा मला ऑब्झर्वेशनमधून सुचली. बाबा महाराज सातारकर आले होते ABP माझाच्या माझा कट्ट्यावरती, आणि त्यांना विचारलं होतं की बाबा महाराज तुमचं वय आहे 85 वर्ष आणि तुम्ही वारीसुद्धा 85 वर्ष केली, मग 2 वर्ष वारीमध्ये खंड पडला, तुम्हाला वाईट नाही का वाटत. ते म्हणाले अजिबात नाही. पहिली गोष्ट, माझं वय जरी 85 असलं तरी मी वारी 86 वर्ष केली आहे, कारण पहिल्या वर्षी वारी झाली तेव्हा आईच्या पोटात होतो. मग त्यांना विचारलं मग 86 वर्षाच्या या परंपरेमध्ये खंड पडला, तुम्हाला वाईट नाही वाटत. ते म्हणाले अजिबात नाही. 86 वर्ष मी पांडुरंगाला भेटतो याचं काय कौतुक, पांडुरंगही मला भेटतोय ना, मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज कसं नाही आले गड्या. या अधिकाराने आणि या हक्काने आज आपण देवावरती प्रेम करतो का? अजिबात नाही. आपण सुनबाईची रजा बघून सत्यनारायण उरकून घेतो. हा घ्या उरकून, सुनबाई घरी येत. तुमच्या सुनेच्या रजेवर सत्यनारायण येईल कसा? मला त्या लोकांचं विलक्षण कौतुक वाटतं ज्यांच्या कारमध्ये भगवा हनुमान उलटा टांगलेला असतो. असा कसं काय धाडस होतं, त्यांनी संजीवनी उचललाय, त्याला तुम्ही उलट टांगता. बरं ह्याच्यावरती काही लोक त्याला धक्का म्हणून, अरे अबे हनुमान ते, ही भक्ती कुठली आहे, ही श्रद्धा कुठली आहे? हनुमानाला असं टपली मारून असं म्हणजे मला कळतच नाही. आपण वेगळ्याच धुनकीत आहेत सध्या. तर मला असं वाटतं की त्या भगवंताला सुद्धा, माझी आजी म्हणायची मला की तू भगवंताची श्रद्धा एवढी मनोभावे कर की उद्या जर काही चांगलं झालं तर त्याला सांगता यायला पाहिजे की हे तू केलंस, आणि काही वाईट झालं तर मनामध्ये तेवढं धाडसही पाहिजे की मी सगळं चांगलं करतो, मग माझं कसं काय वाईट केलंस. या अधिकाराने आणि या हक्काने देवावरती प्रेम करायला पाहिजे. या सगळ्या फॅक्टरमध्ये मी तुम्हाला फार मनापासून सांगतो, मी देवावरती नितांत श्रद्धा ठेवणारा माणूस आहे. आणि मला असं वाटतं कुणाला तरी आन्सरेबल आहोत ही भावना मनात ठेवल्याशिवाय आपली प्रगती जास्त चांगली होऊ शकते, आणि ती ठेवली पाहिजे. आपल्याला कोणीच विचारणार नाही हे म्हणल्यानंतरची आपली छाती, आणि आपल्याला कोणीतरी विचारू शकता हा हे म्हणल्यानंतरची आपली छाती पुढे काढलेली, याच्यामध्ये थोडासा फरक असतो. आणि काय हरकत आहे कुणाला तरी आन्सरेबल राहायला. मी देवाला असतो, आमच्या घरच्यांना असतो, दिलेल्या वेळेला असतो, दिलेल्या शब्दाला असतो, वक्तशीरपणाला असतो, माझ्या कामाला असतो. विश्वास तेव्हा 2008 पासून आज 2024 मी एकदाही माझं काम करताना पाट्या टाकल्या नाहीत किंवा हलक्या मनाने काम केलं नाही. प्रत्येक क्षण मनापासून जगावा, आपलं काम मनापासून करावं, जे येतंय ते देण्याचा प्रयत्न करावा. बघू भगवंत तारून नेईल आणि तुमच्यासारखे प्रेक्षक साथ देतील अशी अपेक्षा करूया. हे माझं भांडवल आहे, ज्या भांडवलावरती मी मुंबईत काम करायचा प्रयत्न करतो. माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे की हेच भांडवल उद्याच्या संकर्षण कराडेला तुमच्या नजरेत, तुमच्या मनामध्ये अजून मोठा करण्याचा प्रयत्न करील. काही चुकलं असेल तर ते सगळं माझं आहे, जर बरोबर आलं असेल तर ते तुमच्या प्रेमाचं आहे. आणि एवढं बोलतो. आणि उद्याच्या तुम्ही जगताना, आज तुम्ही कुठल्याही वयाचे असा, कुठल्याही घरातले असा, माझं असं म्हणणं आहे तुमच्या कुटुंबाला प्राधान्य द्या, तुमच्या आईवडिलांना प्राधान्य द्या, तुमच्या भावंडांना, तुमच्या मुलांना प्राधान्य द्या, तुमच्या वेळेला प्राधान्य द्या, तुमच्या तब्येतीला प्राधान्य द्या. बघा मनोहर पर्रीकर जेव्हा मरणाच्या अवस्थेत होते तेव्हा त्यांनी एक पत्र लिहून ठेवलं आहे, आणि त्या आज तुम्ही आता नाशिक शहरामध्ये राहता, इथे वातावरण चांगलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे. पण काय आहे, मनोहर पर्रीकरांनी शेवटच्या क्षणांमध्ये असं लिहून ठेवलं होतं की मी राजकारणी झालो, मी स्वयंसेवक झालो, मी सगळ्या गोष्टी केल्या, मी मोठा झालो, मी केंद्रीय मंत्री झालो, माझी पिशवी आणि पेनसुद्धा उचलायला लोक होती, पण एक गोष्ट मात्र मी शिकलो कॅन्सर झाल्यावर की एकच गोष्ट आहे जी दुसऱ्यावरती सोपवता येत नाही, ती म्हणजे तुमची तब्येत. ती तुमची तुम्हालाच सांभाळावी लागते. त्याच्यामुळे हे सगळं करत असताना तुमचं हे इंजिन किती छान राहील, आहार विहार आणि विचार याच्यावरती नियंत्रण ठेवून जगण्याचा प्रयत्न केला तर आपला आज आणि आपला उद्यासुद्धा निश्चित चांगला असेल. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांनाही किंवा सगळ्यांनाच आपण जगत असताना आपण काय खातो याच्यावरती आपलं नीट लक्ष ठेवा. टाईमपास म्हणून आपण खूप खायला लागलो ना की आपल्या शरीराचाही टाईमपास व्हायला वेळ लागत नाही, हे मला असं वाटतं. तर ह्या सगळ्या आहार विहार विचार, तुमचं घर कुटुंब, आई बाबा मुलं, धर्म, कुठल्याही धर्माचे असा तुम्ही करताय ते वाचन, तुमचं दिलेला वेळ, तुमचा वक्तशीरपणा याला प्राधान्य द्या. तुमचा उद्या निश्चित चांगला असेल. तुम्ही कुठल्याही वयाचे असा, तुमचा उद्या चांगलाच असावा अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि इथेच माझे 2 शब्द पूर्ण करतो. परत भेटत राहूया. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद सर. आपल्या या सुंदर व्याख्यानामुळे आम्ही सर्वच ताजेतवाने झालो आणि परत तुम्ही याल तर काही विद्यार्थ्यांना जर काही शंका असतील तर आपण काही प्रश्न घेणार आहोत 1-2. पण तत्पूर्वी मी माननीय श्री भांबरे सर व साळुंके सर यांना विनंती करते की त्यांनी आलेल्या काही पाहुण्यांचं स्वागतही करायचं आहे. काही प्रश्न असतील तर माईक दिलेला आहे तर सर आपल्याला उत्तर देतील. अगदी 2 मिनटात आपण ते प्रश्न उत्तर संपवणार आहोत. माईक दिलेला आहे. ज्यांना प्रश्न असेल त्यांनी लवकरात लवकर फक्त उभं राहायचं आहे आणि आपला प्रश्न सरांना विचारायचा आहे. ठीक आहे, आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळत आहोत. अर्थात आजचे आपले कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण असणारे. असं म्हणतात की माणसं 2 गोष्टीने हुशार होतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं. आज आपल्या भेटीला आले आहेत स्वानंद वेदरकर सर. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. संस्थेचे अध्यक्ष माननीय दादा, उपस्थित सर्व गुरुजन आणि मित्रमैत्रिणींना मनपूर्वक नमस्कार. इतकं सुंदर व्याख्यान ऐकल्यानंतर पुन्हा अध्यक्षांना ऐकावं असं नसतं आणि हा मुलगा भान ठेवून बोलतो म्हणून मला आज अध्यक्ष केलं असावं. की एखादी छान रंगलेली मैफल असते आणि त्या मैफलीमध्ये तो गायक स्वतःच्या पट्टीत शोधलेल्या पट्टीत गात असतो. तो दुसऱ्याच्या पट्टीत गाणं गात नाही तेव्हा ते गाणं जास्त रंगतं, कारण ते त्याचं गाणं असतं. आत्ता संकर्षणजींनी आपल्यासमोर जे विचार मांडले उद्याचे तुम्ही याबाबत, ते या माणसाचं याचं गाणं होतं म्हणून ते तुम्हाला अधिक भावलं. समर्थ असं म्हणतात की ज्याचे वय आहे नूतन, ज्याचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपोन, जनासी पडे मोहन ऐसे करावे. काया बहुत कष्ट व्हावी. जे त्यांचं रुटीन तुम्ही आत्ता ऐकलं असेल त्यांच्या बोलण्यातून, काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती साधावी, चटक लावूनी सोडावी काही एक. इतकं सुंदर या माणसानं तुमच्या समोर त्याच्या आयुष्यातले, त्याच्या जगण्यातले अनुभव आपल्याला सांगितले. त्या सगळ्याचं सार मी 2 वाक्यात सांगतो आणि थांबतो, कारण थंडी वाजायला लागली आहे आणि आपल्याला घरी पण जायचं आहे. संकर्षणजी जे म्हणाले ना, ते सगळं भारतीय संस्कृतीचं सार त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि आपण काय करतो आहोत, परसंस्कृतीकडे डोळे लावून आपलं जगणं ठरवतो आहोत. या माणसानं त्याच्या गावामध्ये त्याला जे मिळालं, त्याच्या आईवडिलांनी त्याच्या ओंजळीत जे दिलं, तेच घेऊन तो जगासमोर उभा राहिला. आणि ते इतकं सबळ, इतकं सकस, इतकं सुंदर, इतकं सात्विक होतं की त्या सात्विकतेनं आज हा माणूस एका वेळी 3 नाटकं, तुमच्या समोरचं व्याख्यान आणि उत्तम कविता करू शकतो. केशवाची म्हणजे नारायणाची जी 24 नावं आहेत त्याच्यातलं एक नाव आहे संकर्षण. आणि आम्हाला बालोपासनेमध्ये असं शिकवलं होतं की संकर्षणा, संकर्षणा तू त्रैलोक्याचा राणा, आलो शरण तुला. तर हे 3 लोक कोणते आहेत, तर आत्ता संकर्षणजींना ऐकताना मला असं वाटलं की एका बाजूला नाटक आहे, दुसऱ्या बाजूला मालिका आहे आणि तिसऱ्या बाजूला साहित्य आहे. या सगळ्याचा अधिष्ठान काय आहे, तर या सगळ्याचं अधिष्ठान हा माणूस वाचतो. मग ते वाचणं पुस्तकांचं असो, ते वाचणं माणसांचं असो, ते सगळं बळ त्याच्या उभं राहिलं की धावून येतं. आणि ते बळ त्याला तुमच्या मनामध्ये त्याची स्वतंत्र जागा निर्माण करून देतं. म्हणून तेच सूत्र पुढे नेऊन तुम्हाला सांगतो की तुम्हाला पुस्तकं वाचता आली पाहिजेत. ती वाचून तुमचं जगणं तुम्हाला अधिक सुंदर करता आलं पाहिजे. डोकी भडकवणारी हैवानही असतात कधी पुस्तके,
डोकी भडकवणारी हैवानही असतात कधी पुस्तके, वाटा भडकवणारी सैतानही असतात कधी पुस्तके, तरीही अनेकदा माणसाला भगवानही बनवतात पुस्तके. प्रेयसीची आड एकांतीची कूसही असतात पुस्तके, आणि ती जी कूस असते ती भगवान बनवणारी जी पुस्तकं असतात, या माणसाकडे काय आहे त्याचं बलस्थान तुमच्या लक्षात आलं? भाषा आहे त्यांच्याकडे, शब्दांवरची हुकूमत आहे, आणि तीच संकर्षणाला पुढे 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 सतत घेऊन चाललेली आहे. उद्याचे तुम्ही जर तुम्हाला या जागेवर पाहत असाल तर मला असं वाटतं तुमचं सत्व तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. माझ्याकडे जे आहे ते मला माझ्या ताकदीनंच उभं करता आलं पाहिजे. या जगाला पुन्हा एकदा लता मंगेशकरांची गरज नाही. ज्या आहेत त्यांना तुम्ही ऐका. माझ्या स्वरात मी पुढे जाईन हे तुम्ही स्वप्न बघा, तो स्वर तुम्हाला उंच घेऊन जाईल. या जगाला पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरची गरज नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं बॅट फिरवा, ती बॅट तुम्हाला सचिन तेंडुलकरच्या उंची इतकी बनवून जाईल. निष्कर्ष काय, फलश्रुती काय, तर तुम्हाला तुमचा आवाज ओळखता आला पाहिजे. तो ओळखण्याची संधी, ते ओळखण्याचं सूत्र आत्ता या उद्याच्या तुम्हीमधून संकर्षणजींनी तुमच्यासमोर ठेवलं आहे. ते सूत्र हे तुमच्या जगण्याचं सूत्र व्हावं असा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे अर्थात आभार प्रदर्शन आणि पसायदानाकडे जाणार आहोत. मी डॉक्टर शिरोडे सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आदरणीय अध्यक्ष, प्रमुख वक्ते, उपस्थित मान्यवर आणि प्रिय प्रेक्षकगण, आजच्या कार्यक्रमाचा समारोप करताना मला या मंचावर आभार प्रदर्शनाची संधी मिळाली यासाठी मी मनपूर्वक आभार मानतो. पूर्णविराम कधीच शेवट नसतो, तर ती नेहमीच नव्या प्रवासाची सुरुवात असते. आणि आजच्या या समारंभाने आमच्या वाटचालीस नवचैतन्य दिले आहे. आजच्या कार्यक्रमाचे एक उत्तम व्यक्तिमत्व माननीय श्री स्वानंद बेदरकर यांनी आपल्या विनंतीला मान देऊन, आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारून आपल्या भाषणातून बहुमूल्य विचार व्यक्त केल्याबद्दल मी त्यांचे संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तसेच प्रसिद्ध अभिनेते माननीय श्री संकर्षण कराडे यांनी आपल्या उद्याचे तुम्ही विषयातून समाजाला, पुढच्या पिढीला प्रेरित करण्यासाठी दिशा दिली. आपण केलेले मार्गदर्शन सर्वांसाठीच खूप महत्त्वपूर्ण असेल आणि आपल्या शब्दांनी या पिढीला भविष्याचा मार्ग दाखवला. आपल्या मार्गदर्शनासाठी आणि या व्याख्यानमालेचा भाग बनल्याबद्दल आम्ही मनपूर्वक कृतज्ञ आहोत. आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय समीरदादा वाघ यांनी कैलासवासी आदरणीय बाळासाहेब वाघ म्हणजे सर्वांचे लाडके भाऊ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानमाला पुष्प आयोजित करून सामाजिक योगदान देण्यासाठी जी संधी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय श्री के.एस. बंदी सर आणि सर्व पदाधिकारी यांनी हे व्याख्यानमाला पुष्प आयोजित करण्याची संधी आणि आपला मौल्यवान वेळ देऊन केलेल्या मार्गदर्शनाबद्दल औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय नाशिक व पिंपळस आणि के वाघ शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. के वाघ शिक्षण संस्था संलग्नित औषध निर्माणशास्त्र आणि शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केलेल्या मेहनतीसाठी मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्यासाठी या व्याख्यानमालेचे पुष्प उधळण्यात आले असे प्रेक्षक वर्ग ज्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे मी शब्दसुमनांनी आभार व्यक्त करतो. तसेच पत्रकार बांधव यांचे मी आभार व्यक्त करतो. शेवटी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानून माझे आभार प्रदर्शन संपवतो. धन्यवाद. यानंतर पसायदान होईल. प्राध्यापक हर्षद वडजे, के वाघ परफॉर्मिंग आर्ट्स. आता
विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमीर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. सरांच्या परवानगीने आता आज या ठिकाणी कार्यक्रमाची समाप्ती होत आहे. शुभरात्री.